मिरज पश्चिम भागासह वाळवा तालुक्यातील बहुतांश गावांना मध्यरात्री वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिलाय। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे कवठेपिरान, दुधगाव, समडोळी, माळवाडी तसेच बागणी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, ढवळी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक घरं, जनावरांचे शेडवरील पत्रे, कौले उडून गेलेत। वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांबही जमीनदोस्त झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं। या भागात मध्यरात्रीही वीज पुरवठा खंडित राहिलाय। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती। अंगाची लाही होत असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते। सोमवारी काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता, त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र मंगळवारी रात्री पडलेल्या वादळी पावसाने दिलासा मिळण्याऐवजी मोठं नुकसान केलंय। मंगळवारी सायंकाळी 9:30च्या सुमारास मिरज पश्चिम भागात अचानक जोरदार वारे वाहू लागले। सुरुवातीला वातावरण ढगाळ झाले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। कवठेपिरान, दुधगाव, समडोळी, माळवाडी तसेच बागणी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, ढवळी, बहादूरवाडी, गोटखिंडी या गावांमध्ये वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की अचानक मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले। त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली।